वणी शहरातील मोकाट जनावरांचा सुळसुळाट आणि त्यामुळे वाढलेले अपघातांचे सत्र यामुळे नागरिक हैराण झाले असताना या गंभीर समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या नगर परिषद प्रशासनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलाच धडा शिकवला आहे। मनसेचे वणी शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी आज 21 ऑगस्ट रोजी अनोखे आंदोलन करत थेट ढोरकीचा अवतार घेतला आणि शहरातील सर्व मोकाट जनावरे गोळा करून त्यांना चक्क नगर परिषदेच्या कार्यालयात नेऊन सोडून दिले। या अनपेक्षित आंदोलनाने नगर परिषद प्रशासनात एकच खळबळ उडाली असून या आंदोलनाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडत असून अनेक लहान मोठे अपघात घडलेत। या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी मनसेने वेळोवेळी प्रशासनाला निवेदने देऊनही त्यांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले। अखेर प्रशासनाला त्यांच्या बेजबाबदारपणाची जाणीव करून देण्यासाठी मनसेने हे ढोरकी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। या अनोख्या आंदोलनाने प्रशासनावर दबाव वाढला आणि अखेर मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी स्वतः आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि शहरातील कोंडवाडे आणि उपलब्ध असलेल्या गोशाळांची पाहणी आणि तपासणी करून पुढील 5 दिवसात ही सर्व मोकाट जनावरे तिथे सोडण्यात येईल असे आश्वासन दिले। मुख्याधिकाऱ्यांच्या या आश्वासनानंतर मनसेने आंदोलन मागे घेतले। या आंदोलनात मनसेचे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। जय महाराष्ट्र। आज वणी शहरामध्ये आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी एक ढोरकी आंदोलन केलं। त्याचं 15 दिवसापासून नगर परिषद वणी येथे वारंवार निवेदन देण्यात आले की जे मोकाट जनावर आहेत त्या मोकाट जनावरांचा यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा, परंतु येत्या 15 महिना झाला वारंवार तीच समस्या, म्हणून आज ढोरकी आंदोलन शहराध्यक्षांनी आमच्या केलं। त्या ढोरकी आंदोलनामध्ये आज संपूर्ण वणी शहरातले जेवढे जनावर आहेत ते जनावर नगर परिषदच्या प्रांगणामध्ये आणून सोडलेले आहेत आणि त्या आता सीओ सोबत आमची चर्चा झाली। त्यांनी 7 दिवसामध्ये हा जो काही आपला प्रश्न आहे या प्रश्नावर त्यांनी तोडगा काढायचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। तरी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यांचा आज 7 दिवसाचा त्यांनी जो अवधी मागितला त्यांना दिलेला आहे, परंतु येत्या 8व्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज फक्त यांच्या प्रांगणामध्ये जनावरं आणलेत। आज जर का 7 दिवसात यांनी हे केलेलं नाही, याच्यावर तोडगा काढला नाही तर जे काही वणीमध्ये अपघात होतील, कुणाचा जीव जातील तर नगर परिषदच्या सीओवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल आणि 8व्या दिवशी जर का हे असंच जर राहिलं तर संपूर्ण वणी शहरातील जनावरं हे आज प्रांगणामध्ये आहे। 8व्या दिवशी त्यांच्या रूममध्ये त्यांच्या खुर्चीपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेणार आणि तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या 8व्या दिवशी नगर परिषदेनं दिलेल्या 7 दिवसाच्या नंतर 8व्या दिवशी मोठं आंदोलन जर का यांनी जनावरांचा बंदोबस्त केला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना 8व्या दिवशी खूप मोठं आंदोलन नगर परिषदेच्या विरोधामध्ये करेल। जय महाराष्ट्र। गेल्या कित्येक दिवसापासून रोडवर फिरत असणारे मुख्य जनावर यांच्यापासून वाहतुकीस खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, परंतु यांच्याकडे कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्यांचं लक्ष नाही। निवेदन देऊन सुद्धा तर हे सर्व त्रास जे सर्वसामान्य नागरिकांना होत आहे आणि त्याच्यामुळे अपघातसुद्धा होत आहे आणि त्याचबरोबर त्या मुख्य जनावरांसुद्धा मारतात। हे सर्व बाबी लक्षात आणून देण्याकरिता आज मनसेने ढोरकी आंदोलन उभं केलं होतं आणि त्याच्या सर्व जनावरांना नगर परिषद कार्यालयामध्ये आणून सोडण्यात आले। त्याचबरोबर नगर परिषद कार्यालयाने आम्हाला 7 दिवसाचा अवधी दिला आहे की जेणेकरून आम्ही 7 दिवसामध्ये या सर्व गोष्टीवर तोडगा काढू। पण जर का 7 दिवसामध्ये हे सर्व प्रश्न जर सुटले नाही तर मनसे याच्यापेक्षाही मोठं आंदोलन करेल आणि त्यासाठी सर्वस्वी जबाबदार असेल नगर परिषद, वाहतूक डिपार्टमेंट आणि पोलीस स्टेशन। जय हिंद, जय महाराष्ट्र। CTV प्रतिनिधी मनोज नवले यांची रिपोर्ट।